आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. वेदा, ते पूर्ण गोल फिरव. हे काय वहिनी, झाली सगळी तयारी? मला पण सांग काहीतरी काम मी पण करतो. नाही काही नको भाऊजी, आम्ही करतो सगळं. आणि तसंही आम्हाला कामं आटपून लवकर मोकळं व्हायचंय. तुमची मदत घेऊन ती कामं वाढवायची नाहीयेत. अच्छा, नाही ठीक आहे, ठीक आहे. वहिनी तुझ्या घरी पूजेला ना काय मजा येत नाही. म्हणजे अशी असते काय पूजा? अरे इतना सन्नाटा क्यों आहे? कुठे आहेत बाकीची लोक? बाकीचे की कोणीतरी एक? म्हणजे नेमकं कोणाबद्दल बोलताय तुम्ही? आप सिर्फ नाम लो, अब भी बुला के लाती हूँ. आकाश. हाँ मुक्ता, तुळस निवडायची माहिती आहे ना? हा ताई आले. वहिनी बोर होतंय, सांग ना मी काय काम करू? करतो ना पटापट मी. नाही काही नको. हे कुठे आहेत? तुमचे हे अजून तयारी करतायत. तुला माहिती आहे ना त्याचं सगळं आरामात असतं. काय असेल वरती? ए पोरींनो, अरे काय झाली की नाही तयारी? हो झाली. गुरुजी आले, पूजेला सुरुवात करायला लागेल. गुरुजी बघा छान तयारी केली पोरींनी. बघा तुम्ही सगळे आहे व्यवस्थित नाहीत बघा. आणि हा राणा कुठे आहे? ए राणा. हो इथंच आहे आलो. किचन मध्येच होतो. वृंदा मॅडमनी प्रसाद बनवलाय ना खास पूजेसाठी. ठेवा तिकडे. कुठं ठेवायचं? ठेवा तिकडे. वाडकर मास्तर, पूजेला कोण बसणार आहे? बोलवा त्यांना. आम्ही नाही मला वाटतं समीरराव आणि ओवीच बसतील पूजेला. आमची वृंदा प्रेग्नंट आहे ना, तिला नाही बसते, म्हणजे तशी रीत आहे म्हणून.
आणि इतका वेळ पूजेला गरोदर स्त्रीने बसणं त्रासदायक होईल नाही का? नाही म्हणजे पूजेला असं मध्येच उठता पण येणार नाही का? तेव्हा समीर आणि ओवीच बसतील पूजेला. हो काय का? हो चालेल, आम्ही बसू की. झालं यांचं सुरू. माझा सन्मान होत असेल तेव्हाच बाबांना सगळ्या रीतीभाती आठवतात. मी फक्त नावाची मोठी मुलगी, नाहीतर बाबांच्या किसगंटीत पण नाही. आणि ओवीला पण माझं मन कळू नये. येऊ का? एक्स्ट्रीमली सॉरी, मला माहित नव्हतं घरी फंक्शन सुरू आहे ते. खरंच सॉरी, मी नंतर येतो. अरे अबीर ना. हाँ ये काही महत्वाचं काम वगैरे होतं का? हे द्यायचं होतं तुम्हाला. काय हे काय? बघा ना, तुमच्यासाठीच आणलंय. होय? हा. अरे बापरे. अरे वा. अरे हे काय हे कशासाठी पण? कसं आहे काका, बरेचसे फोटोग्राफर्स असतात जे पैशासाठी येतात, जेवढे जमेल तेवढे फोटोज काढतात, निघून जातात. पण एक खरा फोटोग्राफर जो असतो ना, तो चांगल्या फोटोच्या नाही तर चांगल्या मुवमेंटच्या शोधात असतो. आणि मला विचाराल तर लग्न कार्यामध्ये सगळ्यात प्रिशियस मुवमेंट कुठली असेल तर ती म्हणजे वधू पित्याच्या चेहऱ्यावरचं हे हास्य. हे असं क्या वाटत. पण कसं आहे, लग्नामध्ये टेन्शन मध्ये असतात ना मुलीचे वडील. हे हास्य खूप रेअरली आहे, पण कितीही रेअरली आलं तरीही मी ते अचूक टिपतो माझ्या कॅमेऱ्याने. कॅन्डिड यू नो. आणि मग नंतर त्यांना स्पेशली भेटून ते गिफ्ट देतो. माझ्या बिझनेस एथिक्सचा एक पार्ट आहे. क्या बात आहे फोटोग्राफर, एक नंबर आयडिया आहे, आवडली आपल्याला. थँक्यू. अरे बरं, मी निघतो. कॅरी ऑन. काय निघतो? थांब. अरे यार, आपल्याकडे एवढी छान पूजा आहे, मस्त प्रसाद बिसाद घेऊन जाणार आहो. हा नाही म्हणजे तुझ्याकडे वेळ असेल तर. हा बाबा. हा वेळ तर बराच आहे तसा माझ्याकडे. आणि शिवाय पूजेच्या आमंत्रणाला नाही म्हणायचं नाही असं शिकवण आहे माझ्या आईची. होय ना? मग थांब तू. तुझ्या बाबांनी बोलवलं तर मात्र यावं लागेल. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविरजानुगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथम्.
सत्यनारायणाचं नैवेद्य दाखवायचं आहे. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाम, ज्ञानाय स्वाम, उदानाय स्वाम, समानाय स्वाम, ब्रह्मणे स्वाहा. नमस्करोमी. आता कथेला सुरुवात करतोय. एकदा नैमिषारण्यात राहणाऱ्या शौनकादिक ऋषींनी ऋषीमुनींना सांगितले, हे भगवंता, सर्वांचे दुःख आणि दारिद्र्य कोणत्या उपायांनी नाहीसे होईल ते तुम्ही आम्हाला सांगावे. भगवान म्हणाले, जे व्रत केल्याने सर्वांची दुःखे नाहीशी होतात ते व्रत मी आज तुला सांगतो. देवा, तुझे आशीर्वाद असेच कायम पाठीशी राहू दे. आता फक्त ह्यांचा बिझनेस सुरळीत होऊ दे. एक दिवस असा येऊ दे देवा, जेव्हा आपण दुनियातली सगळी सुख माझ्या वृंदाच्या पायापाशी आणून ठेवू. खूप मेहनतीने आणि वाईट दिवस सहन केल्यानंतर आज मनासारखी नोकरी मिळाली आहे. ती अशीच टिकून राहू दे देवा. सगळी कामं मनासारखी होऊ दे. देवा, माझ्या सासरच्या आणि माहेरच्या सगळ्यांना सुखी ठेव. या दोघांच्या मनासारखं होऊ दे, म्हणजे मुक्ता कायम माझ्या सोबत राहील. देवा, मला माझ्यासाठी काही नको, पण माझ्या लेकींवर येणारी सगळी संकट आल्या पावली परतवून लाव. या ठिकाणी सत्यनारायण कथेतील पंचमोध्याय हा पुरा झाला. हर जय नमः, हर जय नमः, हर जय नमः. सत्यनारायण महाराज की जय. आपण आता आरतीला सुरुवात करूया. तुम्ही बसूनच आरती करायचे, बाकी ज्यांनी उभं राहायचंय. आरतीची तयारी घेऊन ये बरं. सगळ्यांचे आशीर्वाद घ्या. गुरुजींच्याही पाया पडा बाबा. हा, दीर्घायुष्यमस्तु, अखंड सौभाग्यवती भाऊ. गुरुजी, हो, हे आमच्या राणाला चांगलं दोन दोनदा नाक घासून पाया पडायला लावा. तर बाप होणार आहे, जबाबदारी वाढणार आहे. लवकर लवकर मोठा हो म्हणाव. हा.
लवकरच जोड्याने पाया पडायला येऊ दे. दीर्घायुष्य. या इथे पूजा संपन्न झालेली आहे. होय ना. थोड्या वेळाने सगळ्यांनी नमस्कार करायला या आणि थोड्या वेळात तीर्थप्रसाद वाटायला हरकत नाही. बरं चला मी निघतो आता. अरे काय निघतो कुठे? नाही नाही नाही. अरे जेवल्याशिवाय जायचं नाहीये. कसा नाही तो मग? हो पण जेवल्याशिवाय जायचं नाही, विषय संपला. हा तुम्ही एवढं बोलताय तर तुमचा शब्द कसा मोडणार? बघ. पण आईला एक फोन करून कळवतो, म्हणजे काय ती उगाच वाट बघत राहील ना जेवणासाठी. त्यामुळे जरा एक. हो हो कळव कळव त्यांना. उशीर होईल म्हणून कळव. हो आबा घे तीर्थप्रसाद द्यायला घे. चल चल चल. हा चला थोड्या वेळाने पोरीनो सगळ्यांना पानं वाढायला घ्या. हा हो बाबा. आणि जेवण झाल्यावर? काय जेवणानंतर काय? यावेळी कॅरम खेळूया का? नमस्कार नमस्कार नमस्कार. तर तुम्ही बघताच आहे अशा पद्धतीने आमच्या सासरे बुवांनी मुहूर्ताचा जोरदार नारळ फोडलेला आहे आणि सगळ्या सोंग्या इकडे तिकडे पसरलेल्या आहेत. आता अशा पद्धतीने तुम्ही बघता आहात की आमची गुलाबी गुलाबी क्वीन येऊन लुडकलेली आहे आकाशजी महाले यांच्या जवळ. तर अशा पद्धतीने आकाशजी महाले यांचा क्वीन वर आहे डोला. क्या बात आहे. आणि अशा पद्धतीने त्यांनी क्वीन पटवलेली आहे. म्हणजे घालवलेली आहे घालवलेली आहे. हा घालवलेली आहे. पण प्रश्न इथे थांबत नाही मित्रांनो. आता बघूया ते कवर पण पटवतात का. जर कवर त्यांनी पटवलं तरच क्वीन त्यांची. त्यामुळे आता बघूया कवरचं काय म्हणणं आहे. कवरचं काय म्हणणं आहे. ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट. फोकस फोकस. कवर आपलंच आहे कवर आपलंच आहे. आकाश भो फोकस. धक धक वाढती आहे. धक 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 धक. नाही निराशा झालेली आहे. यावेळी आकाशजींच्या नशिबात कवर नाही. आता स्ट्रायकर आलेला आहे आबाजी वाडकर यांच्या हातात. आता बघायचं हे आहे की वाडकर सोडणार राणीवर पाणी का महाले गाणार राणी सोबत गाणी. आबाजी वाडकर यांनी एकदम जोरदार नेम धरलेला आहे. फोकस फोकस फोकस. आणि ते क्वीन घेण्यात फेल झालेले आहे. टोटल फेल नेहमीप्रमाणे. म्हणजे ह्याचा अर्थ क्वीन महालेंकडे जाणार बहुतेक. अजिबात नाही. राणी तर वाडकरांचीच आहे. काय मुक्ता ते? बरोबर ना. अशा प्रकारे तुम्ही बघितलं फालतू कॉन्फिडन्सने आपण नेहमीच माती खातो, आज वेगळ्या पद्धतीने खाऊन बघूया. या संघटनेच्या अध्यक्ष आबाजी वाडकर यांचं म्हणणं आहे क्वीन आमचीच होणार. बाबा ए ए दादा तू जरा गप्प ठेवतोस काय? हा काय म्हणतात ते जरा फोकस का काय ते करू देत ना जरा.
बंद ठेव. आकाश, आईला फोन लागतोय का बघ. दादा यार तू गेम वर फोकस कर ना. आपल्याला जिंकायचा हा गेम. हा ती काही झालं ना तर या गेम मध्ये क्वीन महालेंचीच होणार आहे. आकाश भाऊजी, चहा. हा बाबांना. सासूबाईंना फोन लावला का? वहिनी तू कशाला टेन्शन घेते. मैं हूं ना. मी करतो कॉल वगैरे सगळं. माझ्यावर विश्वास ठेव ना. हो भाऊजी, विश्वासाचा प्रश्न नाहीये. त्या कुठवर पोहोचल्या त्याचा अंदाज नको का घ्यायला? वहिनी तू नको ना टेन्शन घेऊ. मी आहे ना. मी करतो त्यांना कॉल. तर दादाला फोकस करू दे गेम वरती. हे वाडकर विरुद्ध महाले सामन्यात ना जिंकायचं महालेंनाच आहे आज. दादा हे तू. किती छान वाटतायत हे क्षण. हे सगळं असंच सुरू राहावं असं वाटतंय. पण हे सगळं छान सुरळीत चालत असताना काहीतरी वाईट घडेल अशी भीती का वाटते मला? हे सगळं सुख नशिबाला मानवेल ना, की नेहमीप्रमाणे आई ग देवा, नकोसा झाला बाई तो प्रवास. त्यातनं तो बसचा प्रवास आणि खोलीमध्ये 8-8 माणसं कोंबली होती. कुराड्यात कोंबतात तशी. काही आरामच मिळाला नाही ग बाई. त्यात ते 1-2 माणसं आजारी पडली तर सगळी ट्रिप घाई तुरकायला लागली ना आपल्याला. आई नाही तर काय. ट्रिप काय, देवदर्शन तरी म्हण ना. तेच ते आल्यापासून तुमच्या आपल्या तक्रारी सुरूच आहेत. मगापासून कुरकुर करताय. जरा देवदर्शनाबद्दल तरी बोला. बोले ना लाली मावशी, बोलेन. आधी मला माझ्या घरात जाऊ दे. गरम गरम पाण्याने आंघोळ करू दे, अंग शेकू दे. मग देवदर्शनाबद्दल बोलेन मी. बाई माझा समीर डोळ्यात तेल घालून माझी वाट बघत असेल बाई. ए आई, अगं घरात कोणीच नाहीये. लॉक लावून गेलेत कुठेतरी. कसं काय यार, लॉक आहे घराला, लॉक. बघू कुठे गेले. हे वहिनींना काहीतरी फूस लावली असणार आहे आणि पैसे उधळायला घेऊन गेली असेल कुठेतरी. अगं पण त्यांना माहिती होतं ना आपण येणार. मग गेले कसे? अगं आपण येणार हे कळवलं होतं ते उद्या. तो दिवस अजून उगवायचा आहे. आपण लवकर आलो ना. अशा असू दे. मी काय देवाघरी नाही ना गेले, देवदर्शनाला गेले होते. एक फोन करून कळवायची पद्धत असते का नाही लाली मावशी? असते का नाही मला सांगा. आई, दादाने प्रयत्न केला असेल फोन करायचा. हे वहिनीने काही चालू दिलं नसेल त्याचं. अगं बाई, अगं म्हणजे देवळात 2-3 देवाच्या पायाशी आपण डोकं टेकल्यानंतर तिथे बसून इथे काय चाललंय हे बघायची दिव्य दृष्टी तर तुला मिळाली नाही ना. अगं मग तू संन्यासच घे ना, म्हणजे जगाचं तरी कल्याण करशील. मावशी, लाली मावशी, ती ओवी काय तुमच्या बाहेरची मावशी आहे का? हा, उठसूट आपली तिची बाजू घेत असता. आजपर्यंत मी साथ दिली तुम्हाला. माझी मेली किंमतच नाही काही. अगं आता घरातली सगळी माणसं बाहेर गेली आहेत म्हणून नवऱ्याला घेऊन कुठे बाहेर गेली असेल तर त्यात गैर काय आहे? आपल्या वेळात आपण तेच केलं ना. तुम्ही केलं असेल.
तुम्ही केलं असेल, मी नाही केलं कधी. मी बाई नाशकाच्या बाहेर पाऊल सुद्धा टाकलेलं नाही. माझी चौक टाकली होती ना तशाच जगले बघा मी. योवी सारखी अशी पैसे उधळत फिरले नाही गावभर. गुड्डीला समीरला फोन लावगा, असेल इथेच कुठेतरी असेल. नाही नाही, अजिबात फोनाफोनी करायची नाही. मी इथं बसून राहीन, जिन्यावर बसून राहीन रात्रभर. नाही तर ती ओवी परत तक्रार करेल बाई, म्हातारीने काही हाऊस मौस करू दिली नाही. नको, राहू दे, मी इथं बसीन. अगं बाई, इथे थंडीत गारठून आजारी पडशील. चला तुम्ही माझ्या घरी चला. चला. कशाला बाई? नाही बाई, लाली मावशी, तुम्हाला माझा स्वभाव माहितीये का नाही? एकदा मी म्हणलं म्हणजे म्हणलं. मी इथं जिन्यावर बसून राहणार म्हणजे बसूनच राहणार रात्रभर. बाई थंडीनं गारटशील ग. असू दे बाई, माझं काय व्हायचं ते होऊ दे लाली मावशी, पण मी इथनं जिन्यातनं उठणार नाही म्हणजे नाही. आणि झालंच ना काही मला तर मी सहन करीन, शिक्षा म्हणून सहन करीन बाई. नाहीतरी माझ्या सुनेला वाटतच की सासूला शिक्षा व्हावी, नाही का? मग मी देते मला